तुम्ही बरोबर वाचलं. अनधिकृत किंवा बेकायदा बांधकामं पाडण्याची वेळ का येते हा प्रश्न विरोधकांनी कोणत्याही सत्ताधाऱ्यांना विचारण्याचा नाहीच आहे. हा प्रश्न तुमच्या आमच्यासारख्या सजग नागरिकांनी प्रशासनाला विचारण्याचा आहे. मजल्यावर मजले बांधले जातात त्यावेळेला प्रशासन झोपलेलं असतं का असा संताप एक सर्वसामान्य नागरिक म्हणून झाल्याशिवाय राहत नाही. जशा मुंबईमध्ये झोपडपट्ट्या अक्षरशः वाळवीसारख्या वाढत आहेत, शहरालगतच्या नद्यांमध्ये जलपर्णी वाढते, शरीरावरचा गँग्रीन जसा असतो अगदी तसंच बेकायदा बांधकामं सुद्धा काही वेगळी समस्या नाहीये. 10-5 बांधकामं पाडली म्हणून कौतुकाची थाप मारण्याचं खरं तर काहीच कारण नाहीये. हा सगळा संताप आम्ही का व्यक्त करत आहोत ते हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याच्या नंतर तुमच्या लक्षात येईलच. तेव्हा स्किप न करता व्हिडिओ पहा, लाईक आणि शेअर सुद्धा करा, म्हणजे झोपलेलं प्रशासन किमान जागा होईल अशी अपेक्षा आहे. ठाण्यामध्ये बेकायदेशीर बांधकाम आहेत ते पाडले गेलेले आहेत, तर त्यावर काय बोलाल तुम्ही? जी बेकायदेशीर बांधकामं आहेत ती पाडणं जरुरी आहे, नाही तर अशी वाढत राहतील बेकायदेशीर बांधकामं. काही गव्हर्नमेंट ऑफिसर्सला माहिती असतं की तिथे ते बांधकाम चालू आहे किंवा होणार आहे, तरी पण ते लीगल ऍक्शन घेत नाहीत. बेकायदे तर पाळायलाच पाहिजे, पाडावंच लागेल ना, जरूर पाडली पाहिजे. अधिकाऱ्यांनी किंवा म्हणजे जे कर्मचारी आहेत त्यांनी लक्ष दिलं पाहिजे. कुठं बांधकाम होत आहे त्याच वेळेला बांधू दिलं नाही पाहिजे. बांधून झाल्यानंतर लोक राहिल्यानंतर तोडणं ही चुकीचं आहे. एखादा माणूस बेघर होतो, मग कारवाई करायला उशीर का होतो का? आता कारवाई करणाऱ्यावर डिपेंड असते ते कसे करतात. आता पॉलिटिकल प्रेशर असावा, त्यांच्या हिशोबाने ते ऍक्शन घेतात. दुसरा काय मुळे झालं ते बघून घ्यायचे. त्यामुळे ते प्रशासनच याला कारणीभूत आहे. कर्मचाऱ्यांची काही सेटिंग असते या गोष्टी? हो, असू शकते. नक्कीच आहे. असं काय वाटत नाही मला, का आता हे खूप जुनं आहे आणि ह्याच्यावर कोणी जास्त काय लक्ष पण नाही दिलंय. विदाऊट एनी डेटा प्रूफ किंवा काय आपण कोणावर आरोप पण नाही करू शकत ना. हो शेवटी असू शकतं ना, निश्चित त्याशिवाय होणारच नाही. असू शकते, असं काय आपल्याला डायरेक्ट काय सांगता येत नाही. हो असतेच, ते असल्याशिवाय ते करू शकत नाहीत. 100% असतेच ते सेटिंग त्यांची, त्याच्याशिवाय तयारच होऊ शकत नाही. तर ती एक सामान्य नागरिक म्हणून आपण यावर काय करू शकतो? नाही, आपण एखाद्याला काही बोलायला गेलो, चांगले सल्ले द्यायला गेलो तर पहिला आपल्यालाच वाईट समजतात. एक सामान्य नागरिक तर काही करू शकत नाही. नागरिक काय करू शकतो सामान्य? तर सामान्य माणूस काही करू शकत नाही. आधी मुळात म्हणजे लिगल वगैरे आहे की नाही ते पाहायला पाहिजे, नंतरच त्याच्यामध्ये हात घालावा. नमस्कार, मी प्रदीप. मूड फ्रेश करणाऱ्या मराठी मूडमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. ठाणे महापालिकेच्या प्रशासनाने जवळजवळ 70च्या वर अनधिकृत म्हणजेच बेकायदा बांधकामांवरती हातोडा फिरवला अशा बातम्या तुम्ही वाचल्या असतील, त्याचे व्हिडिओ सुद्धा पाहिले असतील आणि मग सहज प्रतिक्रिया आली असेल, बरं झालं ही इल्लीगल बांधकामं पाडली. ते थोडा श्वास तरी मोकळा घ्यायला मिळेल. ही बांधकामं म्हणजे फक्त ताडपत्री किंवा साधं शेड टाकलेली नव्हती, तर त्या बहुमजली इमारती होत्या ज्याला बांधायला किती वर्ष लागतात, स्पेशली ज्याला परवानगी मिळते त्या बांधकामांना किती कालावधी लागतो हे आम्ही तुम्हाला सांगण्याची अजिबातच गरज नाहीये. पण तुम्ही विचार करा, जवळपास 5-6 दिवसांमध्ये 73 बांधकामं पाडली. ही काही अभिमानाची बाब नाहीये, तर लाज वाटावी अशी स्थिती आहे. ही 73 बांधकामं उभी राहीपर्यंत काय करत होतं प्रशासन? कोणत्या राजकीय पक्षाचं किंवा नेत्याचं या बांधकामांना अभय होतं? कोणत्या गुंडाला, माफियाला घाबरून कारवाई केली जात नव्हती? यातले जे दोषी अधिकारी आणि कर्मचारी आहेत त्यांच्यावरती कारवाई कधी होणार की होणारच नाही? कधी येणार आपल्याकडे अकाउंटेबिलिटी? अशा कितीतरी प्रश्नांची उत्तरं कोण देणार? की काही बांधिलकीच नाही आहे कोणाशी? असे प्रश्न विचारले जात आहेत. कारण आत्ताही ही जी काही कारवाई होती ती उच्च न्यायालयाने फटकारल्याच्या नंतर होतीये. महापालिकेला स्वच्छ आणि सुंदर शहर हवंय म्हणून ती होतीये असं अजिबात नाहीये. आता म्हणे प्रभाग समिती निहाय ही कारवाई महापालिका सुरूच ठेवणार आहे. आयुक्त सौरभ राव यांनी प्रत्येक प्रभाग समितीच्या क्षेत्रामध्ये सहाय्यक आयुक्त यांच्या नेतृत्वामध्ये एक पथक स्थापन केलेलं आहे आणि हे पथक आपापल्या भागातल्या अनधिकृत म्हणजेच बेकायदा बांधकामांच्या तक्रारी आणि प्रत्यक्ष पाहणी करून कारवाई करणार आहे. खरंच कारवाई होणार की आपलं माध्यमांना सांगण्यापुरतं काहीतरी थातुरमातुर होणार हे आपल्याला बघायला लागेल, त्यावरती आपलं लक्ष असेल. मुंबई उच्च न्यायालयाने काय म्हटलेलं आहे नेमकं या सगळ्या अनधिकृत बांधकामांच्या बाबतीत त्यावरती एक नजर टाकूया. केवळ कारवाई करून बेकायदा बांधकामं थांबणार नाहीयेत.
कुठल्याही प्रकारची परमिशन न घेता खूप मोठ्या प्रमाणामध्ये अनधिकृतपणे बांधकामं केली जात आहेत. या सगळ्या बेकायदा प्रकारांच्या मागे संघटित टोळी असल्याचं दिसून येतं आणि या टोळ्यांचं अधिकाऱ्यांच्या सोबत नक्की संगनमत आहे. त्याशिवाय हे शक्य नाही असं हायकोर्टानं म्हटलेलं आहे. हायकोर्टाचं हे निरीक्षण आहे. म्हणूनच दोषी अधिकाऱ्यांवरती कठोर कारवाई व्हावी अशी आपल्या सगळ्यांचीच अपेक्षा आहे. आता कशी उभी राहतात ही बांधकामं? गुन्हेगारी क्षेत्राशी संबंधित आपण मोडस ऑपरेंडी हा शब्द नेहमी ऐकत असतो. इथं सुद्धा एक पॅटर्न आहे. बांधकामाचा पाया पूर्ण होतो, ते दिसलं की संबंधित अधिकारी नोटीस पाठवतात. ही नोटीस फाईलमध्ये असते. जोवर बांधकामाचे मजले बांधून होत नाहीत तोवर कारवाईची टाळाटाळ जाणीवपूर्वक असते. कारण सांगायची अर्थातच गरज नाहीये. संबंधित बेकायदा इमारतीतली घरं ही विकली जातात. कारवाई तरीही होत नाही. बेकायदा बांधकामं करणारा राहिला बाजूला, कारवाईची डोकेदुखी होते घर विकत घेतलेल्या व्यक्तीला. जवळजवळ 90% बेकायदा प्रकरणं आयुक्तांपर्यंत पोहोचतच नाहीत. ती अधिकारी स्तरावरती सेट केली जातात. किमान कोर्टाच्या निरीक्षणानुसार तरी आपण असं नक्कीच म्हणू शकतो. कारण त्याशिवाय अशा 70 इमारती उभ्या राहतात तरी कशा? आपल्याकडे एखादी कायदेशीर प्रक्रिया पार पाडायची असेल ना, तर महिनोन्महिने लागतात, वर्षानुवर्षे लागतात, पण कामं काही होत नाहीत किंवा ते होण्याची गॅरंटी नसते. इल्लिगल कामं मात्र स्मूथली होतात. आश्चर्य आहे ना? पण हे प्रश्न विचारणार कोण? आपण विचारू शकतो. काय करायचे? अवैध बांधकामं कशी रोखायची आणि तुम्ही आम्ही यामध्ये काय करू शकतो? कोणकोणते कायदे आहेत? बेकायदा पद्धतीने बांधकामं करण्याचे प्रकार मागच्या अनेक वर्षांपासून सुरू आहेत. त्याला आवर घालण्यासाठी विविध कायदे देखील करण्यात आलेले आहेत. ते कोणते आहेत ते बघूयात. महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम 1966 म्हणजेच MRTP ॲक्ट. त्यानंतर महाराष्ट्र ओनरशिप फ्लॅट ॲक्ट 1963 म्हणजेच त्याला MOFA असं म्हटलं जातं. त्यानंतर बांधकाम नियम, DCR आणि इमारतींवरील स्थानिक कायदे. त्यानंतर रेरा नावाचा एक कायदा आहे, महाराष्ट्र रिअल इस्टेट रेग्युलेटरी प्राधिकरण. त्यानंतर महसूल विभाग, मग त्यामध्ये ग्रामपंचायत आणि जिल्हा नियमन यांचा समावेश होतो. आणि त्यानंतर महापालिका कायदे आणि त्यानंतर न्यायालयाचे आदेश. आता हे तर सगळं झालं ठराविक कायद्यांच्या संदर्भात. आता आपल्याला नेमकं काय करायचं आहे, म्हणजेच सर्वसामान्य नागरिक म्हणून तुम्हाला आम्हाला काय करायचं आहे? सगळ्यात पहिलं माहिती मिळवा. जिथे बेकायदा बांधकामं सुरू आहेत त्या संदर्भामध्ये संबंधित प्लॉटचे किंवा फ्लॅटचे डिटेल्स स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजेच ग्रामपंचायत, नगर परिषद आणि महानगरपालिका यांच्याकडून घ्यायचे आहेत. त्यानंतर RTI कार्यकर्ते सुद्धा तुम्हाला मदत करू शकतात. त्यावरून संबंधित प्लॅनच्या मंजुरीच्या संदर्भामध्ये माहिती घेता येऊ शकते. दुसरा मुद्दा आहे पुरावे गोळा करा. अत्यंत महत्त्वाचा हा एक भाग आहे. पुराव्यांमध्ये फोटो, व्हिडिओ हे तर महत्त्वाचे आहेतच, पण त्यासोबतच कागदपत्र देखील गोळा करणं महत्त्वाचं आहे. त्यानंतर तिसरा मुद्दा, तक्रार नोंदवा. तक्रारींशिवाय कारवाई होणार नाही हे आधी लक्षात ठेवा. तेव्हा लिखित स्वरूपात तक्रार असावी. ती तक्रार जसं मघाशी सांगितलं तसं तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये राहता त्या ग्रामपंचायत, नगरपालिका आणि महापालिका कार्यालयांमध्ये संबंधित विभागामध्ये तुम्ही देऊ शकता. त्याशिवाय पोलिसांमध्ये सुद्धा तुम्ही तक्रार नोंदवू शकता. तक्रारीमध्ये तुम्हाला अनधिकृत बांधकामाशी संबंधित सगळ्या गोष्टी या सविस्तरपणे मांडायच्या आहेत. चौथा आहे कायदेशीर पर्याय. तक्रार दाखल करूनही कारवाई होत नसेल, जे की आपल्याकडे खूपच कॉमन आहे, अशा वेळी तुमच्याकडे काही कायदेशीर पर्याय असतात आणि त्यातला पहिला पर्याय म्हणजे स्थानिक कोर्ट किंवा जिल्हा न्यायालय. यामध्ये तुम्हाला PIL म्हणजेच पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन म्हणजेच जनहित याचिका दाखल तुम्ही करू शकता. आणि दुसरा पर्याय म्हणजे हायकोर्टात PIL दाखल करू शकता जर का तुम्ही शहरी भागामध्ये राहत असाल. आणि पाचवा मुद्दा आहे जागरूक राहा, जागरूक करा. आपल्या आजूबाजूला काय घडतंय यावर आपली नेहमीच नजर असायला हवी. कोणत्याही अवैध कामांमध्ये आपला सहभाग असूच नये. जर कोणाचा असेल तर त्या बाबतीत आपण अलर्ट असलं पाहिजे. आता आपण काय केलं पाहिजे हे तर तपासलं. आता काय टाळता आलं पाहिजे ते सुद्धा बघा. स्वतः कोणतंही आक्रमक किंवा कायदाबाह्य पाऊल उचलू नका. त्यानंतर लाच देणं,
किंवा बेकायदेशीरपणे मध्यस्थी करणं टाळा. आणि तिसरं, अफवा पसरवणं, राजकीय प्रचार वगैरे चुकीच्या मार्गांचा अवलंब टाळा. कारण बहुतांशी वेळेला राजकीय हस्तक्षेप यात आपल्याला दिसून येतो आणि याचं उत्तम उदाहरण म्हणजे ठाण्यातली बेकायदा बांधकामं. आणि अजून एक महत्त्वाचं, जर का यातलं काहीच करायचं नसेल तर मग शांत बसा आणि आपल्या शहराची कशी वाट लागते ते उघड्या डोळ्यांनी बघत बसा. आपल्या शेजारी कुठे बेकायदा बांधकामं सुरू आहेत याविषयी आपण अलर्ट राहिलो तर भविष्यातल्या संभाव्य ज्या काही अडचणी आहेत त्यापासून आपली सुटका होऊ शकते. म्हणजे जसं की आता ठाण्यातली 73च्या वर बेकायदा बांधकामं पाडली. यात सरकारी अधिकारी दोषी आहेतच, कारण एवढ्या इमारती उभ्या राहीपर्यंत हे अधिकारी काय करत होते असा प्रश्न त्यांना विचारला पाहिजे आणि त्यांच्यावरही खरं तर कारवाई केली पाहिजे कठोर. अशी बांधकामं सुरू होण्यावेळीच रोखली असती तर या इमारती उभ्या राहिल्याच नसत्या. ही बांधकामं पाडण्यासाठीचं मनुष्यबळ, वेळ, पैसा या सगळ्यांचा चुराडा झाला. याचा ठपका अवैध बांधकाम करणाऱ्यांसोबतच या अधिकाऱ्यांवरती ठेवून सगळं त्यांच्याकडून वसूल केलं पाहिजे. अर्थात यामुळे यातला जो भ्रष्ट कारभार आहे तो थांबणार की नाही हे माहीत नाही, पण किमान काही प्रमाणात तरी कमी होईल. त्यामुळे अवैध बांधकामांच्या बाबतीत सरकारी यंत्रणेवरती अवलंबून न राहता आपणच पुढाकार घेऊन ते थांबवू शकतो. बाकी अशा छोट्या मोठ्या इल्लीगल कन्स्ट्रक्शन बांधकामाच्या बातम्या रोजच वाचायला आणि पाहायला मिळणार, यात नवं काहीच नाही आहे. आमचं ऑब्झर्वेशन आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून दिलेलं आहे. तुमचं काय मत आहे? अवैध बांधकामं का वाढतायत? वेळीच कारवाई का होत नाही? इमारती उभ्या राहिल्याच्या नंतर कारवाईचा फार्स आणि त्यातून मनुष्यबळ, वेळ, पैसा या सगळ्यांचाच अपव्यय. या सगळ्याबद्दल तुमची काय मतं आहेत आणि काय सजेशन्स आहेत ते तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. या व्हिडिओमध्ये इतकंच. जय हिंद, जय महाराष्ट्र.